पुण्याचं नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि निमित्त ठरले तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू। या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने 10 लाख रुपयांची मागणी केली, पण 2.5 लाख रुपये भरण्यासाठी तयार असूनही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतलं नाही, अशी तक्रार भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधून त्यांना दुसरीकडे देत असताना वाटेमध्येच त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करून सुद्धा रुग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर आली आहे। यावरती आता रुग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का असाही सवाल आहे। सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये। जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देतील। मिकी, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे, म्हणजे आमदार जे आहेत त्यांनी या सगळ्यानंतर आता आवाज उठवलेला आहे। सर्वसामान्य माणसांची खरंच काय अवस्था आहे ही आता जळजळीतपणे समोर येते आहे। यावरती आता सरकार नेमकं काय करणार असाही प्रश्न आहे। यामिनी जर बघितलं तर खरंच रुग्णाच्या जीवापेक्षा रुग्णालयाला पैसे महत्वाचे वाटतात का, असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। कारण की पुण्यातील नामांकित हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ज्या पद्धतीने या भिसे कुटुंबियाकडून त्यावेळी सांगण्यात आलं की 10 लाख रुपये भरा आणि त्यानंतरच उपचार मिळतील, मात्र या दरम्यान जी दुर्दैवी घटना घडली, अख्खं कुटुंब माझ्यासोबत आहे, अक्षरशः दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलेलं आहे। 2 चिमुकली म्हणजे ट्विन्सनी त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे, मात्र आई त्यांच्यापासून दूर गेलेली आहे आणि आता खूप म्हणजे दुःखात आहेत। परंतु त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे काही मित्र माझ्यासोबत आहेत। खरं तर त्याच्या बहिणीकडे आपण पहिले जाणार आहोत। आता दोन्ही चिमुकली मुलींची जबाबदारी देखील तिच्यावर आहे, तीच जाऊन हॉस्पिटलमध्ये त्यांना बघतीये। त्या सध्या NICU मध्ये आहेत। ताई, ज्या पद्धतीने म्हणजे हॉस्पिटल रात्री, खरं तर मला सांगायला हवं, रात्री ज्या पद्धतीने अमित गोरखे जे आमदार आहेत ते सीपींना, जॉईंट सीपींना भेटले, त्याच्यानंतर अलंकार पोलीस स्टेशनला गेले, त्यानंतर त्यांनी हट्ट धरला की त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल व्हायला हवा, मात्र अजून देखील गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलिसांनी एका अर्थाने जबाब घ्यायला सुरुवात केलेली आहे। ताईंनी जाऊन रात्री जबाब दिलेला आहे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये देखील पोलिसांची टीम गेली होती। आता त्या ठिकाणी देखील पूर्ण हा तपास सुरू आहे। काय नेमकं होतं ते पाहणं महत्वाचं असेल। मात्र आता आपण ताईंशी बोलणार आहोत। ताई, सध्या त्या 2 चिमुकली ज्या आहेत ते कशा आहेत, काय नेमकं झालं होतं तुझ्याकडून? आम्हाला समजलं कालच एका मुलीला व्हेंटिलेटरवरनं काढलं। आता सध्या तरी त्यांची सिच्युएशन स्टेबल आहे, दोघींची पण। तूच बघतीये दोघांना? मीच बघते त्या दोघींना। काय झालं होतं त्यावेळी, म्हणजे आता ज्या पद्धतीने पोलिसांनी तू तक्रार दिली रात्री जाऊन, म्हणजे तू जबाब दिलाय? मी तनिषा भिसे यांची ननंद। आम्ही 9 वाजता सकाळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेलो। ER मध्ये गेल्यानंतर बीपी वगैरे चेक केल्यानंतर डॉक्टर घैसासाने इन्फॉर्म केलं की बीपी जरा हायर साईडला आहे, 150-100 वगैरे बीपी आहे। मग तिथून त्यांनी सांगितलं की इथे आणा, नवीन बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावरती आणा। तिथं गेल्यानंतर तिथे असेसमेंट रूम असते, 4 बेड्स असतात असेसमेंट रूमला, डॉक्टर्स वगैरे असतात तिथे, ज्युनियर डॉक्टर्स असतात। तिथे गेल्यानंतर मग थांबलो, जोपर्यंत तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तोपर्यंत काही खाऊ नका। आम्ही सरांनी इन्फॉर्म केलेलं आहे, जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, आपल्याला सिजर करायला लगेच लागू शकतं, ठीक आहे, तर काही खाऊ नका, पाणी वगैरे पण पिऊ नका। तेव्हा हॉस्पिटलचा ड्रेस चेंज करण्यासाठी दिला त्यांना। ती प्रोसेस असे सिजरच्या जे हे करतात, शेविंग वगैरे करतात, ते केलं। शेविंग केल्यानंतर त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांना आम्ही भेटलो, वहिनी, मी, भाऊ आम्ही 3 जण भेटलो त्यांना।
त्यांनी चेक केलं पेशंटला. पेशंट बसायचाच होता चेअरमध्ये फक्त. आमच्या वहिनी बसणारच होत्या तेवढ्यात त्यांनी येऊन सांगितलं की आपल्याला क्रिटिकल सिच्युएशन आहे अशी, बीपी पण हायर साईडला आहे, ब्लिडिंग होतंय, पोटात दुखतंय, तर आपल्याला इमर्जन्सी सिझर करायला लागणार आहे आणि आपल्याला बेबींना प्रीमॅच्युअर 7 मंथची डिलिव्हरी तर आपल्याला एनआयसी मध्ये ठेवायला लागणार आहे. एनआयसीचा खर्च असा 20 लाख रुपये आहे. तुम्हाला 20 लाख रुपये भरायला लागतील. एका बेबीचे 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचे 10 लाख रुपये असे तुम्हाला आता 20 लाख रुपये भरायला लागतील. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर ते बोलले की आम्हाला तुम्ही 10 लाख रुपये आता भरा. जर तुमच्याच्याने होत नसेल पैसे भरणं तर ससून हॉस्पिटल आहे, ससून हॉस्पिटलला जाऊन तुम्ही ऍडमिट करू शकता, तिथेही उपचार चांगले होतात. आणि एवढं सगळं त्यांनी पेशंट समोर सांगितलं, म्हणजे आमच्या वहिनींसमोर सांगितलं. त्यांना माहिती आहे की तिला ब्लिडिंग होते, पोटात दुखतंय, तिची मानसिक स्थिती काय असेल, तिचा बीपी एवढा हायर साईडला आहे, तरी पण डॉक्टरांनी तेवढंच सांगितलं आणि निघून गेले. की एकदा असं पण नाही की बाबा ठीक आहे पेशंटला बाहेर जाऊन बसवा, रिलेटिव्ह सोबत बोलतो, पेशंट समोर त्या गोष्टी घडल्या. तिकडनं वहिनी रडत रडत लॉबीमधून गेली, असेसमेंट रूमला गेली, बसले. आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही म्हटलं की पैशांची आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही ट्रीटमेंट तरी चालू करा ना, आयव्ही लावा, ब्लिडिंग होतंय जरा ब्लिडिंग थांबवा, तुम्ही पोटात दुखते जरा हे करा. मग डॉक्टर बोलले की ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडचे जे पूर्ण त्यांनी उपचार सुरू केलेच नव्हते, उपचार सुरू काही केलेच नव्हते ना. ते बोलले की तुमच्याकडची जी ब्लिडिंगची टॅबलेट असेल आधीच्या हॉस्पिटलची ती घ्या आणि ती खा. ठीक आहे, मग आम्ही आमचीच ब्लिडिंगची टॅबलेट घेतली खाली. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आयव्ही मधनं इंजेक्शन पॉज वगैरे असं ते लावा, ऍटलीस्ट पेशंटच्या मनाला तरी समाधान भेटेल ना. माझ्यावर उपचार वगैरे चालू झाले. त्यांनी त्याच गोष्टीचं टेन्शन घेतलं, 20 लाख रुपये एवढे कुठून आणणारे, आणि ते झालं दिले नाही. मात्र तुमच्या हातामध्ये हे काय आहे, कुठलं डॉक्युमेंट आहे, दाखवा. त्यांनी आम्हाला जे सांगितलं 20 लाख रुपये खर्च येईल आणि त्यातील आता 10 लाख रुपये हे डिपॉझिट आता भरावंच लागेल, त्याशिवाय आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करू शकत नाही, त्यांना ऍडमिशन करून घेऊ शकत नाही. आणि तिची प्रोसेस ऍटलीस्ट त्यांनी फॉर्म पण भरून घेतला नाही, पेशंटला त्यांनी जवळून काही बघितलं पण नाही. त्यांना ऍक्च्युली असं एवढं त्यांनी हे केलं की अक्षरशः त्या पेशंटला खूप असं फील होत होतं, एवढं पेन होत होतं, त्यांना एवढं ब्लिडिंग होत होतं, त्या अक्षरशः त्या लॉबीमधून रडत गेला त्यांना. आणि त्यांना कोणी पकडायला पण त्या स्टाफ कोणीच नव्हता तिथं, कोणी नर्स पण सिस्टर नव्हती, कोणी ब्रदर नव्हते. स्वतः आम्ही त्या स्ट्रेचरवरून ओढून घेत चाललो होतो. इव्हन त्यावेळेस आम्ही सुशांत भाऊंनी तिथल्या डॉक्टरना फोन केला, रिक्वेस्ट केली की काही करून आम्हाला तुम्ही प्लीज ट्रीटमेंट चालू करा, आमच्याकडे आहे ही रक्कम तुम्ही आता भरून घ्या. किती रक्कम देत होता तुम्ही? आम्ही तिथे जवळपास 3 लाख रुपये आम्ही तिथे बिलिंग काउंटरला घेऊन बसलो होतो. त्यांनी ती 3 लाख रुपये अमाऊंट घेतली नाही. त्यांनी इव्हन आम्हाला कोणती हेल्प केली नाही. ते म्हणे 10 लाख भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि त्यांना आम्ही तिथून ना केळकर सरांनाही कॉल केला होता. केळकर सर म्हटले काही नाही, आम्ही प्रोसिजर बघतो. त्यांना आम्ही बोललो पण आम्ही आमची शेती विकून आम्ही सगळे काय असेल पैसे भरतो. त्यांनी जराही त्याचं काही गांभीर्याने घेतलं. ते म्हटले बाळ, त्यांनी जस्ट फोनवरती सांत्वन केलं की बाळ शेती विकायची काही गरज नाही, आम्ही नक्कीच त्याच्यावर काहीतरी पर्याय काढू, असं तसं त्यांनी फक्त आश्वासन दिली. नंतर काही कालानंतर त्यांनी फोन बिन रिसिव्ह करायचे बंद केले. कित्येक वेळ आम्ही तिथं पडून होतो, त्यांनी काही रिस्पॉन्स घेतला नाही आणि काही त्यांनी रिवॉर्ड दिला नाही. आणि आम्ही जवळपास तिथे 2 तास खूप आम्ही क्रिटिकल कंडिशनमध्ये आम्ही तिथं ती सिच्युएशन. मला असं कळलं की म्हणजे तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा घेऊन जात होता ताईला, काय झालं, म्हणजे अँब्युलन्स मिळाली तुम्हाला तिथं? अँब्युलन्स नाही, तुम्हाला बघेल जेव्हा तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघाल ना, कोणी बघितलं पण नाही. आम्ही स्वतः घेऊन गेलो, पेशंटचा ड्रेस आम्ही चेंज केला, तिथून स्वतः व्हीलचेअर मागवली, व्हीलचेअर घेतली आणि व्हीलचेअरनी आम्ही खालपर्यंत गेलो आणि आम्ही आमच्या कॅबनी गेलो ना. तिथे येऊन विचारलं की आम्ही आमच्या मावशींना सोडायला सांगतो, आम्ही आमची अँब्युलन्स देतो, असं नाही. तुम्ही म्हणता ना क्रिटिकल सिच्युएशन आहे, लगेच करायला लागेल, तुम्हाला ही क्रिटिकल सिच्युएशन वाटत नाही का? तुम्ही असंच पेशंटला जाऊन देता का? पोटात दुखत होता, नंतर आम्ही तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की पोटात दुखतं पेशंटचं, काहीतरी हे करा. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडची जी एखादी पेन किलर असेल ती घ्या. आम्ही त्यांना पॅरासिटामॉल दाखवली, तिथं ती पेशंटनी घेतली. हॉस्पिटलमध्ये असून आम्हीच आमच्या 2 टॅबलेट घेतल्या. तोपर्यंत कोणीच काही केलं नाही. आम्ही बिलिंगला गेलो, त्या मीनाक्षी गोसावी मॅडम आहेत त्यांना भेटलो. ते बोलले की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कोणाचं सांगताय, कुठल्या आमदारांचा पीए, मुख्यमंत्री सहायता निधीचं काय सांगताय, कुठल्या केळकर सरांना फोन करता, हे काही करून होणार नाहीये. आणि येऊन किती येणार आहेत, एखादा 2 लाख रुपये येतील मुख्यमंत्री सहायता, तुम्हाला पैसे भरावेच लागतील. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे डिपॉझिट केल्याशिवाय यांचं हे करायचं नाही. आम्ही खूप वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो पेपर करायला, वरच्या ज्युनियर डॉक्टरांना पण म्हणलो की पेपर करा, आम्हाला इथे ऍडमिशन करायचंच आहे. पण त्या दरम्यान पेशंटची मानसिक स्थिती पण हे झाली, त्यांचा बीपी आधीच वाढलेला होता. जर आपण बघितलं तर हे जे दीनानाथ मंगेशकरचं केस पेपर आहे याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे डिपॉझिट ₹10 लाख. अर्थात हे नाव देखील लिहिण्यात आलं आणि अशा पद्धतीने मागण्यात आलं होतं. तिथं आणखीन काही केसेस असंच घडलेत आणि तिथे एक मित्र आहे सुशांतचा माझ्यासोबत.
दादा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येत होते, सगळं काय होत होतं, का त्यांनी लक्ष दिलं नाही असं तुला वाटतं? तेच जास्त खटकण्यासारखं आहे की मुख्यमंत्री कार्यालयातनं रामेश्वर सर फोन करत होते, त्याच्यानंतर पुणे शहरातील विविध आमदारांचे PA फोन करत होते, विविध अधिकारी फोन करत होते, तरी सुद्धा डॉक्टरांनी म्हणजे या गोष्टीला त्यांनी सुशांतला विचारलं की तू कोण आहेस, एवढे तुला फोन वगैरे येत आहेत, या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे अर्थात शेवटपर्यंत उपचार मिळाले नाही आणि उपचार न मिळाले, वेळेवर न मिळाल्यामुळे दुसरीकडे हलवावं लागलं आणि तिथं 2 जुळ्या मुलींनी त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे, मात्र आई त्यांची त्या ठिकाणी राहिलेली नाही, म्हणजे निघून गेलेली आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने हा प्रश्न उपस्थित होतोय की रुग्णाच्या जीवापेक्षा रुग्णालयाला पैसे महत्वाचे वाटतात का, आणि एवढी मोठी रक्कम कसं भरणार, हे कुटुंब ती रक्कम देखील भरायला तयार होतं. मात्र आज या 2 मुलींची आई त्यांच्यातून निघून गेलेली आहे. एक मोठा धसका, अर्थात सगळ्या दुःखाच्या डोंगर या कुटुंबावर कोसळला आणि ज्या पद्धतीने ते ही सगळी व्यथा व्यक्त करतायत या ठिकाणी ते खूप गांभीर्य आहे. याकडे आता कशा पद्धतीने लक्ष दिलं जातं, काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल. पोलीस काय पावलं उचलतात हे देखील महत्वाचं. अगदी मिकी, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने जर मुख्यमंत्री कार्यालयामधून सगळ्या अधिकाऱ्यांचे आमदारांचे फोन जात असताना सुद्धा जर एखाद्या हॉस्पिटलची ही मजल जात असेल तर सर्वसामान्यांचं रोजचं जगणं किती असहाय्य असेल याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद माहितीसाठी. तर पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची आता महिला आयोगानं गंभीररित्या दखल घेतलेली आहे. महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून तातडीनं कारवाई करावेत असे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाची आता महिला आयोगानं दखल घेतलेली आहे. एकूणच या महिलेच्या मृत्यू प्रकरणाची तातडीनं चौकशी व्हावी असे आदेशही महिला आयोगाने दिलेले आहेत. यांना सगळ्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन असतात त्या रद्द केल्या पाहिजेत. त्यांना आरोग्याचं मेडिकली म्हणून जे सहाय्य दिलं जातं ते बंद केलं पाहिजे आणि प्रत्येक पुण्यातील हॉस्पिटलनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचं हॉस्पिटल हे पेशंटला वाचवण्यासाठी आहे, नाही का पैसे लुबाडण्यासाठी, त्यांची पिळवणूक करण्यासाठी. आणि आता दीनानाथ मंगेशकर सारख्या हॉस्पिटलकडनं हे असं कृत्य जर घडलेलं असेल तर त्यांच्या परवानग्या रद्द करून त्यांना भला मोठा दंड लावणं गरजेचं आहे. तर ही अवस्था केवळ पुण्यामधल्या एका रुग्णालयाची नाही आहे. राज्यभरामध्ये असे असंख्य रुग्णालयं आहेत जिथे दररोज सर्वसामान्यांना अशाच पद्धतीने रुग्णालय प्रशासनाच्या या मुजोरीला सामोरं जावं लागतं. या सगळ्याला चाप लागण्याची आवश्यकता आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.